नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत की प्रयोग काय असतात व ते कसे ओळखायचे. तर प्रयोगाचे मुख्य 3 प्रकार पडतात: कर्तरी, कर्मणी आणि भाव्य प्रयोग. तर यात सर्वप्रथम येतो कर्तरी प्रयोग. यामध्ये जेव्हा क्रियापदाचे रूप कर्त्याच्या लिंग किंवा वचनानुसार बदलते, तेव्हा त्याला कर्तरी प्रयोग म्हणतात. आता एकदम सोप्या भाषेत जर लक्षात ठेवायचे असेल, तर जर कर्त्याला प्रत्यय लागत नसेल, तर तो कर्तरी प्रयोग असतो. आता उदाहरणार्थ तुम्ही बघा, श्याम आंबा खातो. यात आपला कर्ता कोण आहे? श्याम. आंबा आपला कर्म आहे. येथे श्यामला प्रत्यय लागलेले नाही, तर हा डोळे झाकून कर्तरी प्रयोग आहे. जेव्हा जेव्हा कर्त्याला प्रत्यय लागणार नाही, तेव्हा डोळे झाकून तो कर्तरी प्रयोग आहे समजायचं. ओके. त्यानंतर आपण बघणार आहोत कर्मणी प्रयोग. कर्मणी प्रयोग काय आहे? जेव्हा क्रियापदाचे रूप कर्माच्या लिंग किंवा वचनानुसार बदलते, तेव्हा त्याला कर्मणी प्रयोग म्हणतात. आता परत सोप्या भाषेत जर लक्षात ठेवायचं असेल, तर जर कर्त्याला प्रत्यय लागले तर तो कर्मणी प्रयोग होतो. आता उदाहरणार्थ, श्यामने आंबा खाल्ला. येथे आपला कर्ता कोण आहे? श्याम. श्यामला प्रत्यय लागलेले, श्यामने आंबा खाल्ला. जेव्हा जेव्हा आपल्या कर्त्याला प्रत्यय लागेल आणि कर्माला प्रत्यय लागणार नाही, तेव्हा तेव्हा तो कर्मणी प्रयोग असतो. त्यानंतर तिसरा आहे भाव्य प्रयोग. जेव्हा क्रियापदाचे रूप कर्ता आणि कर्म या दोन्हींच्या लिंग आणि वचनानुसार न बदलता स्वतंत्र राहते, तेव्हा त्याला भाव्य प्रयोग म्हणतात. आपल्या भाषेत सोप्या लक्षात ठेवायचं असेल, तर जर कर्त्याला आणि कर्माला प्रत्यय लागले तर तो भाव्य प्रयोग होतो. आता येथे तुम्ही बघा, उदाहरणात आपल्या श्यामने आंब्यास खाल्ले. येथे आपल्या कर्त्याला आणि कर्माला दोन्हींना प्रत्यय लागलेले आहे आणि जेव्हा जेव्हा कर्त्याला आणि कर्माला प्रत्यय लागत असेल, तेव्हा तेव्हा तो भाव्य प्रयोग असतो मित्रांनो.